नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा निरोगी आरोग्यासाठी खास 35 टिप्स घेऊन आले आहे। चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। 1. डोळे निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही गाजर, आवळा व हिरव्या भाज्या आणि द्राक्ष खाऊ शकता। यामुळे डोळे तुमचे निरोगी राहतील। 2. जे लोक भरपूर प्रमाणात साखर घालून चहा पितात ते लवकरच लठ्ठपणाचे शिकार होतात। 3. तुमच्या आहारात पुदिन्याच्या चटणीचा समावेश करा, ती वापरल्याने तुम्हाला थकवा जाणवणार नाही। 4. निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर काढून टाका, मिठाचे सेवन कमी करा। सॅलेड, दही, ताक इत्यादीमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा। 5. ॲलोवेरा जेलमध्ये हळद पावडर मिसळून ती गरम करून थंड झाल्यावर दुखणाऱ्या जागेवर लावल्यास किंवा चमक आणि सांधेदुखीमध्ये चांगलाच फायदा होतो। 6. सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, रक्तभिसरण सुधारते आणि चेहऱ्यावर चमक येते। 7. कोबीमध्ये दुधाएवढी कॅल्शियम असते, त्यामुळे तुमचे हाडे मजबूत होतात। ज्यांना दूध पिणे आवडत नाही त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे। 8. जखमेची सूज दूर करण्यासाठी कांद्याची पेस्ट करून त्यात हळद मिसळून जखमेवर लावा, सूज कमी होऊ लागते। 9. 15 ते 20 मिनिटे दोरीवर उडी मारून तुम्ही 200 ते 300 कॅलरीज बर्न करू शकता। आठवडाभर 2 उड्या सतत मारल्याने तुम्ही 1 ते 2 किलो वजन कमी करू शकता। 10. जर तुम्ही कमजोर हाडांच्या समस्येने त्रस्त असाल तर तुमच्या आहारात क्रॅनबेरीचा नक्कीच समावेश करा। क्रॅनबेरीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते। 11. दुपारच्या जेवणासोबत कांदा खाल्ल्याने रक्त पातळ होण्यास मदत होते। ज्या लोकांना रक्त घट्ट करण्याची किंवा होण्याची समस्या असेल त्यांनी दुपारच्या जेवणासोबत कांदा अवश्य खावा। 12. जास्त विचार केल्याने किंवा तणावामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या दिसू लागतात। 13. मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर पोटात जळजळ होत असेल तर तुम्ही थंड दूध सेवन करू शकता। ते पोटात तयार होणारे ॲसिड शांत करते, ज्यामुळे पोटातील जळजळीपासून आराम मिळतो। 14. रात्री उरलेल्या चपातीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते। सकाळी शिळी चपाती दुधासोबत खाल्ल्याने अपचन, ॲसिडिटी, गॅस आणि पोटाच्या अनेक आजारांपासून आराम मिळतो। 15. पोटाचा कोणताही आजार असल्यास घरातील मसूर डाळ जास्त प्रमाणात खा आणि त्याने पण कमी नाही झाले तर लगेच डॉक्टरांना दाखवा। 16. केसांची लांबी वाढवण्यासाठी आवळा पावडर खोबरेल तेलात मिसळून केसांना मुळाशी मसाज केल्याने केसांची लांबी दुप्पट वेगाने वाढते। 17. सतत वाकून टीव्ही पाहिल्याने पाठीचा कणा आणि मानेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात। 18. मेकअप करण्यापूर्वी 10 मिनिटे आधी खोबरेल तेलाने चेहऱ्यावर हलके मसाज करा, त्यामुळे तुमचा मेकअप लवकर खराब होणार नाही आणि मेकअप बऱ्याच काळ टिकेल। त्यामुळे त्वचेलाही काही हानी पोहोचणार नाही। 19. जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर अर्धा चमचा मेथी पावडर कोमट पाण्यासोबत सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा, त्यामुळे काही दिवसातच गुडघेदुखी बरी होईल। 20. आले बारीक करून त्यात मध टाकून पेस्ट बनवा, ही पेस्ट आठवड्यातून 2दा केसांना लावल्याने केस पांढरे होणे कमी होते। 21. गरम पाण्यात टॉवेल भिजवून चेहरा स्वच्छ केल्याने डेड स्किन निघून चेहऱ्यावर चमक येते। 22. डाळ बनवताना त्यात आलं आणि लसूण जरूर वापरा, त्यामुळे तुम्हाला पोटाचा त्रास होणार नाही। 23. जे लोक मातीच्या भांड्यामध्ये जेवण बनवतात किंवा मातीच्या भांड्यामध्ये पाणी पितात त्यांना कोणतेही आजार होत नाहीत, कारण मातीपासून आपल्या शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक घटक मिळतात। 24. रिकाम्या पोटी आंघोळ करावी, यामुळे म्हातारपण आपल्याला लवकर येत नाही। 25. आवळा खाल्ल्यामुळे शरीरात कधीही व्हिटॅमिन सी ची कमतरता राहत नाही। आवळा आवडत नसेल तर आवळ्यापासून लोणचे बनवून तुम्ही तेही रोजच्या जेवणामध्ये खाऊ शकता। 26. जास्त प्रमाणात टोमॅटो खाल्ल्यामुळे लघवी संबंधित समस्या व मुतखड्यासारखे रोग होऊ शकतात। 27. अचानक पोटात दुखू लागले तर 1 इलायची चावून चावून खावी, यामुळे पोटातील दुखण्यावर आराम मिळतो। 28. खोकला झाल्यावर विड्याच्या पानामध्ये ओवा एकत्रित करून चावल्यामुळे आराम मिळतो। 29. किडनी खराब झाल्यावर पानाचे सेवन करणे फायदेशीर असते। 30. विड्याचे पान देठासकट खाल्ल्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते। 31.
चेहऱ्यावरील डाग दूर करते. विड्याच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. ते पिंपल्स दूर करण्यास मदत करतात. 32. जर श्वास घेण्यास अडचण निर्माण होत असेल तर गरम पाण्यात विड्याच्या पानासह लवंग आणि वेलदोडा एकत्र करून ते पाणी पिल्याने आराम मिळतो. 33. उलटी येणे थांबत नसेल तर ते थांबवण्यासाठी कोमट पाण्यामध्ये थोडीशी साखर आणि मीठ घालून ते पाणी प्यावे. 34. उंची वाढवायची असल्यास रोज सकाळी पोट साफ झाल्यानंतर दोरीने उड्या मारणे किंवा पळणे किंवा झाडाला लोंबकाळणे. 35. टाचदुखीची समस्या असल्यास खोबरेल तेलामध्ये मेणबत्ती पगळून ज्या ज्या ठिकाणी टाचा उरल्या आहेत त्या त्या ठिकाणी मेणबत्ती पगळून लावणे. चला तर मग मैत्रिणींनो, वरील निरोगी आरोग्यासाठी खास टिप्स 35 पाहिल्यास तुम्हाला आवडल्या असतील, उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर कुक विथ प्रियंका मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बाजूची बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे ज्यावेळेस मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये.